नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे. मित्रांनो, बऱ्याच वेळेस माणूस जीवनामध्ये आर्थिक त्रास आणि मानसिक त्रास का होतो त्याचं कारण सांगतो. मेहनत तर प्रत्येकजण करतात, कारण अनुभव आणि ज्ञान याच्यामध्ये फरक आहे. मित्रांनो, ज्ञान भरपूर असतं परंतु अनुभव कमी असल्यामुळे आणि अनुभव लोकांचं न ऐकल्यामुळे आणि वेळेत इम्प्लिमेंट न केल्यामुळे किंवा आपण जे फ्युचर प्लॅन बनवतो त्याच्यात सातत्य न ठेवल्यामुळेच प्रॉब्लेम येतो. काय असतं माहिती आहे का, माणसानं भरपूर जेवण केलं तर तसं पचन पण होणं गरजेचं आहे. तसंच आहे, तुम्ही कष्ट करून कमवले, डिग्री कमवली, पैसे कमवले, तुम्हाला पॅकेज आहे, व्यवसाय आहे, सगळं काही आहे, परंतु तुम्ही जर त्याचं फ्युचर प्लॅन जे अनुभवी लोक आहेत त्यांचं मार्गदर्शन घेऊन जर फ्युचर प्लॅन केला नाही आणि फ्युचर प्लॅन केला तर तंतोतंत पालन नाही केलं किंवा त्या प्लॅनमध्ये आपण छेडछाड केली किंवा आपण प्लॅन तर ठरवलेला असतो परंतु आपण इम्प्लिमेंट करत नाही किंवा त्याच्यात वेळोवेळी आपण चेंज करत नाही. जसं गाडीला हँडल दिलं आहे बघा, जसं रस्ता येईल तसं आपल्याला ते वळवावं लागतं, तसंच आहे. तर आपण जर अपडेट नाही केलं तर काय होतं, आपल्याला त्रास होतो मित्रांनो. आणि अशामुळेच बऱ्याच लोकांना पैसे कमवून किंवा थेरॅटिकल माहिती असूनसुद्धा अनुभवाचा आपण अंदाज घेऊन किंवा अनुभवाचं प्लॅनिंग न केल्यामुळे, अनुभवी लोकांचं त्यांचं मार्गदर्शन घेऊन न केल्यामुळेच आपल्याला त्रास होतो. मित्रांनो, हे होऊ नये म्हणून अधिक माहितीसाठी मला फोन करा. आयुष्यामध्ये पैसे खूप गरजेचे आहेत मित्रांनो. पैसे कमवायचं वय आहे ठरलेलं, परंतु खर्च आयुष्यभर लागतो. हे सगळ्यांना माहिती आहे. माहिती असून उपयोग होत नाही. त्यासाठी वेळोवेळी आपण प्लॅनिंग केलं पाहिजे. फ्युचर प्लॅनिंग, जे अनुभवी लोक आहेत त्यांना काय प्रॉब्लेम आले हे विचारात घेऊन आपण प्लॅनिंग केलं पाहिजे. आणि जर अनुभवी प्लॅनिंग नाही केलं तर अनुभव आणि ज्ञान ह्याच्यात फरक आहे. अनुभव म्हणजे त्यांनी स्वतः ते इम्प्लिमेंट केलेलं आहे किंवा ते पाहिलेलं आहे. जे काही वयस्कर लोक असतात मंडळी आपल्याकडे, जसं सरकारसुद्धा जे रिटायर पर्सन आहेत त्यांची समिती नेमतं. कशासाठी? कारण त्यांना बरेच काही नॉलेज असतं, त्यांना ज्ञान असतं आणि त्याचा फायदा व्हावा म्हणून सरकार जे रिटायर झालेत लोक, जे निवृत्त झालेत, त्यांची समिती नेमत असतं कुठल्या प्रकरणामध्ये. त्याचं कारण तेच असतं. म्हणून आपण अनुभवी लोक जे सांगतात त्याचं नक्की ऐकावं. आजचा तरुण वर्ग अजिबात ऐकत नाही मित्रांनो. आमचा अनुभव सांगतो, हे चूक आहे. तुम्हाला त्याचा खूप त्रास होईल. कारण बचत करा. सुरुवातीच्या काळामध्ये तुमचा खर्च कमी असतो, खर्च कमी असतो आणि आपण वाढवतो. त्याच्यामुळे जबाबदाऱ्या कमी असून, लग्न झालं, मूल नसतं, लगेच मोठं होत नाही, तर आपल्या जबाबदाऱ्या कमी असून आपण खर्च वाढवतो आणि आपलं उत्पन्न संपवतो. मित्रांनो, असं करू नका. LIC ऑफ इंडियामध्ये लाईफ टाईम मिळायचा प्लॅन आहे, पैसे मिळायचा प्लॅन आहे, इन्शुरन्स कवर मिळायचा प्लॅन आहे. लगेच फोन करा आणि हा प्लॅन घ्या. ओके, थँक्यू.